वैष्णवीचा अमानुष छळ करून तिला जीव देण्यास भाग पाडणाऱ्या हगवणे कुटुंबियांनी अनेक प्रताप केलेत. त्यातलाच एक प्रताप म्हणजे पुण्यातल्या खेड तालुक्यातील निगोजे गावचे प्रशांत येळवंडे यांच्यासोबत सुद्धा घडलेला आहे. आणि त्यांनी म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये वैष्णवीचा पती शशांक आणि सासू लता हगवणे विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. आणि या कारवाईत सुद्धा वेग आल्याचं आपण पाहतोय. आपण प्रशांत यांच्याशी बोलणार आहोत. JCB तुम्ही त्यांच्याकडून खरेदी केला होता आणि 11,70,000 रुपयाची तुमची फसवणूक झाली. नेमकं काय हा प्रकार आहे? 21 मार्च 2022 रोजी आमचा JCBचा व्यवहार ठरला. ठरल्याप्रमाणे 24 लाखाला ठरला होता. ठरल्याप्रमाणे मी त्याला 5 लाख रुपये दिले. 5 लाखानंतर मी त्याला वेळोवेळी हप्ते देत गेलो. त्याच्यानंतर एक 4-5 महिन्यांनीच लगेच इथे एक बँकेवाले आले होते. डोंगरवस्ती येथे काम चालू असताना एक बँकेवाले आले. ते म्हणले आमच्या बँकेचं लोन आहे याच्यावरती. तर मी त्यांना म्हणलं नाही, ते फेडरल बँकेचं लोन आहे, तुमचं काहीतरी गैरसमज होतो, तुम्ही दुसरी चौकशी करा. त्यानंतर ते निघून गेले. तर मी शशांकला कळवलं तर तो म्हणला नाही, आपलं फेडरल बँकेचंच लोन आहे. त्याने मला फेडरल बँकेचा चेक दिलता लता राजेंद्र आगवणे नावाने. म्हणजे लता यांच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे देत होता? हो, लता राजेंद्र आगवणेच्याच अकाउंटला मी सगळे पैसे दिलेत. त्याच्यानंतर मग मला चाकणला काम आलं ऑगस्टमध्ये. तर मी चाकणला काम करण्यासाठी जात असताना खांडेबाराणीच्या गोडाऊनला मशीन ती जमा केली. तिथं मशीन ओढून नेलं. मी चौकशी केली तर त्या मशीनवरती 100% इंडसइंड बँकेचंच लोन होतं. पण ह्यांनी मला फसून फेडरल बँकेला पैसे घेत होता. ते पैसे तो तिथं बँकेत भरतच नव्हता. कारण आम्ही इंडसइंड बँकेची पण मी चौकशी केली तर त्याने 1 रुपया बँकेचा हप्ता भरलेला नाही. म्हणजे JCB ज्यावेळेला जप्त झाली त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं की फसवणूक आपली काहीतरी होत आहे? 100% त्यावेळेस माझी त्यांनी फसवणूकच केली. मग मी लगेच तत्काळ पोलीस स्टेशनची धाव घेतली. तक्रारी अर्ज दाखल केला. त्याला बोलावण्यात आलं. तिथं त्याने कबुली दिली की मी तुला पैसे देतो म्हणून. तर 5 लाख रुपये द्यायचं त्याने तिथं कबूल केलं. तर त्या बाहेर आल्यानंतर गीते साहेबांच्या ऑफिसमधून बाहेर आल्यानंतर तो म्हणला मी काय तुला पैसे देत नाही, तुला काय करायचं ते कर. वेपनवरती हात ठेवणे, वारंवार वेपन दाखवणे, ते त्याचे प्रकार चालू झाले. त्याच्यानंतर मग मी घरी गेलो. त्याच्या वडिलांना कानावर विषय घातला. त्याच्या वडिलांनी त्याला बाहेर बोलवलं. त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं काय प्रकार आहे. तर त्याच्या वडिलांनी त्यांनी सांगितलं की असा असा विषय. तर त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं की मशीन चालवाय दिलं तर किती पैसे भेटतात. त्यांनी सांगितलं 1 लाख रुपये. तर मग म्हणला यांच्याकडे किती महिने मशीन होती. तर ते म्हणला 14 महिने. मग 14 महिन्याचे 14 लाख रुपये होतात त्यांच्या हिशोबाने. तर 14 लाखामधले 12 लाख रुपये माझे त्यांना गेलेले आहे. मग त्याचे वडील म्हणले तूच आम्हाला 2 लाख रुपये दे. म्हणजे उलट तुमच्याकडनंच पैशाची मागणी? परत माझ्याकडूनच पैशाची मागणी केली. त्याच्याकडून 2 लाख रुपये घेऊन ते काय असेल ते व्यवहार संपवून टाक. त्याच्या वडिलांनी अशी ट्रीट केली. मी आपला तिथून घरून निघून आलो परत. मग त्यांचे एक पाहुणे आहेत, त्यांना मी मध्यस्थी टाकून त्यांना 12 डिसेंबरला परत त्याच्या वडिलांबरोबर मिटिंग केली. मग त्याच्या नाही होय करता करता त्यांनी 3.5 लाख रुपये द्यायचे. 12 लाखावरून मला 3.5 लाख आणला. तर मग 3.5 लाख रुपये द्यायचं कबूल केलं. ते पण तो पैसे देत नव्हता. आज तगाईत मी त्यांना फोन करत होतो तरी त्यांनी काही तिघांनी फोन उचलले नाही. लता हगवणेनी पण नाही, राजेंद्र हगवणेनी पण नाही आणि शशांक हगवणेनी पण नाही. फोनच उचलत असं नाही. एखादा फोन उचलला तर धमकीचे फोन, म्हणजे जीवे मारण्याची सारखी डायरेक्ट सर तुला कळत नाही का, आम्ही काय तुला पैसे देणार नाही, तू काय विनाकारण करतो. पण त्याची आई म्हणायची की बा मी तुला पैसे त्याला द्यायला सांगते. त्याची आई वेळोवेळी फोनवरती एकच विषय बोलायची की मी तुला त्याला पैसे द्यायला सांगते. पण तो त्याची गुरमाईचीच भाषा असायची. यात काय हस्तक्षेप कुणाच झाल्याचं दिसतंय या प्रकरणात? 100% झाला असेल. कारण त्याने मला चौकीला सांगितलंच होतं माझे मामा ॲडिशनल CP आहे, आमच्यावरती वर्धा असते. जालिंदर सुपेकर नाव तर काही घेतलं नव्हतं, फक्त मला सांगितलं होतं माझे मामा ॲडिशनल CP आहे, तुला काय करायचे ते कर. अच्छा. त्यांनी पण तिथं पोलीस स्टेशनमध्ये फोन वगैरे केला किंवा त्यांच्या वरिष्ठांना, म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांना कुणाला फोन करून तिथं हस्तक्षेप केला? शक्यता केला असेल, पण मला तर काय पोलीस स्टेशनवरून तशी ट्रीट मिळाली नाही. फक्त मला समजवण्यात आलं की तुम्ही जर गुन्हा दाखल केला तर दोघांचेही रेकॉर्ड खराब होतील. त्याच्यामुळे समजूतदारपणाने तो 5 लाख रुपये द्यायला तयार आहे, तर तू ते घे. गीते साहेबांनी आम्हाला चांगलं समजून सांगितलं. मग आता जो JCB ताब्यात बँकेने घेतला होता, आता जो जप्त केला तो त्याच्या घराच्या बाहेरून गेला. मग बँकेने जप्त केला JCB त्याच्या घराच्या तिथं कसं काय पोहोचला? त्यांनी बँकेकडून सोडून न्यालता. ते मुलांना, त्या बँकेच्या मुलांना काही छापाने देऊन ते त्यांच्याकडून सोडून न्यालता. म्हणजे ते कर्ज नाही फेडलं? कर्ज नाही फेडलं. आणि मला माहिती अशी मिळालेली आहे की 2 JCB, 2 हायवा आणि 1 पॉकलँड तो हप्ते भरतच नव्हता. ते जो हप्त्यावाला होता त्याला 10,000 रुपये महिन्याला तो द्यायचा की तू काय माझ्याकडे त्या हप्त्यासाठी वगैरे येऊ नको, तुम्ही पण चौकशी करा. त्यांनी कोणत्याच बँकेचं कर्ज फेडलेलं नाहीये त्याच्या. आता मला हे सांगा की प्रकरण 3 वर्षापूर्वीच आहे, आता या प्रकरणाला कसं काय अचानक वेग आला? मला अचानक माझा तक्रारी अर्ज मुळातच पहिला चौकीला होता. तर त्या अनुषंगाने
ACP DCP झोनला ज्यावेळेस त्याची चौकशी झाली तर मग मला चौकीवरून लगेच फोन आला की असा प्रकारे तुमचे पैसे मिळाले का? मी म्हटलं नाही मिळाले. बोलतो वेळोवेळी तो मला धमकवतोय. तर मग ते म्हणले या आपण गुन्हा दाखल करू. मग लगेच त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पोलिसांनी अक्षरशः 3 दिवसाच्या आत मशीन चौकीला जमा करून आणून दाखवलं. म्हणजे इतकी तत्परता आता आली. खूप 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 प्रगती त्यांनी स्पीडने ते पोलिसांचं काम चालू आहे माझ्या प्रकरणावरती. पण वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणात त्यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणाला वेग आला, पोलिसांना जाग आली. हो, वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणानंतरच या प्रकरणाला वेग आला. आता न्याय मिळेल का? माझा पोलीस प्रशासनावरती आणि न्यायदेवतेवरती पूर्णपणे विश्वास आहे. पत्रकारांवरती पण पूर्णपणे विश्वास आहे. तर तुम्ही मला न्याय द्यावा अशी माझी विनंती. तर वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणेंचं अख्खं कुटुंब हे आत्ता तुरुंगात आहे आणि आता प्रशांत येळवंडे यांच्या प्रकरणात सुद्धा कारवाईला वेग आलेला आहे. त्यामुळं हगवणे यांच्या गळाचा फास आणखी अधिकाधिक घट्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाजिमुल्ला, ABP माझा, खेड, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.